नमस्कार, मी श्यामल साबळे. एमसी न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचे स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर. भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात. नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध. आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर. आता बातम्या सविस्तर. जालना विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अर्जुनराव खोतकर यांचा विकासरथ आणि विजय कोणीच रोखू शकत नाही असा दुर्दम्य विश्वास बूथ प्रमुख, शिवदूत, गट प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या महत्त्वपूर्ण मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला. दर्शना बंगल्यावर झालेल्या या बैठकीला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. दर्शना बंगला, भाग्यनगर येथे आयोजित या मेळाव्यात 350 बूथ प्रमुख, 400 वर शिवदूत, 300 गटप्रमुखांसह महत्त्वाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात प्रचार कसा करायचा, मतदान कसे करून घ्यायचे, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सर्व समाज घटकांसाठी घेतलेले निर्णय लोकांना कोणत्या पद्धतीने सांगायचे, तसेच माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी पदावर नसतानाही मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू केली आहे त्याबाबत माहिती द्यायची. लाडकी बहीण योजना, मेडिकल कॉलेज, पाणीपुरवठा योजना, 1 रुपयात शेतकरी पीक विमा योजना, महिलांच्या अनेक योजना अशा शहर आणि ग्रामीण भागात राबवलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. जनतेची सेवा, सुरक्षा आणि विकास या आधारावर विकास पुरुष अर्जुनराव खोतकर यांच्या पाठीशी जनमत तयार झाले. फेकाफेकी, उर्मट भाषेचा वापर आणि नुसतीच शेरोशायरी करणाऱ्या जनतेने ओळखलेले असून अर्जुनराव खोतकर यांचा विकासरथ आणि विजयरथ कोणीच रोखू शकणार नाही असा दुर्दम्य विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्या कूटनीतीच्या राजकारणामुळे विरोधकातच नाही तर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकातही राग आहे. विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस यांना केंद्रात नेलं जाईल अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांनी दिली. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी ते जालना दौऱ्यावर आले असता त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी. पाहूयात. विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. महाराष्ट्रात, राज्यभरात या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि निर्भय बनोज चळवळीच्या माध्यमातून प्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे असतील, विश्वंभर चौधरी असतील यांनी लोकसभेच्या आधी काही सभा घेतल्या होत्या. त्याचा परिणाम राज्यभरात आपल्याला जाणवला. आता त्यांच्या सभा विधानसभा काळातही होण्याची मोठी शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या ते जालन्यात आहेत. आपण या निवडणुकीबाबत आणि एकंदरीत निर्भय बनोज चळवळीच्या इम्पॅक्टबाबत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, आता विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. मागच्या वेळेला तुम्ही सभा घेतल्या, त्याचा मोठा परिणाम राज्यातील निवडणुकीत दिसून आला, कारण तुम्ही महाविकास आघाडीला जाहीरपणे सपोर्ट केला होता आणि तसे निकालही आलेत. ही निवडणूक कशी असेल? आम्ही जवळपास 75 सभा लोकसभेच्या वेळेस घेतल्या आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या सभा झाल्या 75 सभा, त्याचा परिणाम इतका झाला की जे काही विश्लेषक आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की एकूण मतदारसंख्येच्या 4% मतदार आपलं मत परिवर्तन करून महाविकास आघाडीला मत देण्यासाठी प्रवृत्त झाले. हा जर इम्पॅक्ट निर्भय बनोजच्या सभांचा असेल तर असं मला वाटते की सामान्य माणसांनी लोकशाहीची आणि संविधानाची भूमिका घेणं हे लोकांना पटलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकींच्या दरम्यानसुद्धा आम्ही सभा घेणार आहोत. जवळपास 71 ठिकाणाहून आम्हाला मागणी आलेली आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस उभे आहेत तिथे सभा घ्या, एकनाथ शिंदे उभे आहेत तिथे घ्या, त्यानंतर राहुल नार्वेकर उभे आहेत तिथे घ्या, गिरीश महाजनांच्या विरुद्ध सभा घ्या, सुधीर मुनगंटीवार उभ्या तिथे सभा घ्या, असं सांगणारे सामाजिक संस्थांचे फोन येतात. तसंच आता तिथल्या उमेदवारांचे सुद्धा फोन यायला लागले आहेत की आमच्या इथे तुम्ही सभा घ्या. आता आम्हाला आमच्या मानवी क्षमतेनुसार एवढ्या सभा घेता येणार नाही. आम्ही काही राजकीय पक्ष नाही, पण काही महत्त्वाच्या ठिकाणी सभा घेतल्या पाहिजे एवढं आमचं मत नक्की झालेलं आहे. पण त्या सभांचं आयोजन करत असताना राजकीय पक्षांनी यावेळेस मदत केली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आयोजनामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारे पैशांची अपेक्षा नाही, पण आयोजनामध्ये मदत केली पाहिजे, कारण की सामाजिक कार्यकर्ते म्हणून जेव्हा आयोजन करतात तेव्हा त्यांची क्षमता आणि ताकद इतकी नसते, त्यांच्याजवळ पाठपुरावा तेवढा नसतो. त्यामुळे राजकीय पक्षांनी ज्यांना फायदा होणार आहे त्यांनी जरूर या सभांच्या आयोजनामध्ये सामाजिक संस्थांच्या लोकांना मदत केली पाहिजे. तर साधारणतः 10,000 ते 15,000 लोकांच्या सभा होणार असतील तर त्याचा परिणाम जास्त साधला जाऊ शकतो असा आमचा अनुभव आहे. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या ठिकाणी
जरी एक 20 सभा आमच्या झाल्या तरी त्यातून मोठं परिवर्तन महाराष्ट्रामध्ये घडून आम्ही आणू शकतो असा विश्वास आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेला आहे. राज्यात जर 20 सभा झाल्या तर त्यातल्या मराठवाड्यात त्यापैकी किती असतील? आम्ही असा विचार करतो आहे की मुख्यतः मुंबई, पुणे, नाशिक, नवी मुंबई, ठाणे या पट्ट्यामध्ये जास्त सभा आम्ही घेऊ शकतो, कारण की आम्ही तिथे ॲप्रोचेबल डिस्टन्सवर राहत असल्यामुळे. पण मराठवाड्यामध्ये साधारणतः 3-4 सभा, विदर्भामध्ये 2 सभा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही 3-4 सभा असं आपण नियोजन करू शकतो. आम्हाला असं वाटते की आमच्या क्षमतेनुसार साधारणतः 20 ते 25 सभा आम्ही जरूर घेऊ शकतो, पण त्या निवडक ठिकाणी घेऊन परिणाम जास्त साधला जाईल यासाठी आम्हाला आयोजनामध्ये सगळ्या राजकीय पक्षांचा सहभाग आवश्यक आहे असं वाटतं. मराठवाड्यात लोकसभेच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर खूप प्रभावी ठरलेला आहे. विधानसभेच्या अनुषंगानं मनोज जरांगे पाटील आणि हा जो इम्पॅक्ट आहे याकडे कसं पाहताय? मनोज जरांगे पाटील यांनी जी विश्वासार्हता लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेली आहे ती त्यांच्या साधेपणामुळे केलेली आहे. त्यांनी सातत्याने प्रामाणिकपणे एक विषय लावून धरलेला आहे. कदाचित संपूर्ण कायद्याची प्रक्रिया त्यांना माहिती नसेल, कदाचित ते कधी साधेपणातून बोलत असतील, पण तरीसुद्धा मला असं वाटते की त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि हेतूबद्दल लोकांच्या मनात शंका राहिलेली नाही आणि म्हणून त्यांना जास्त प्रतिसाद मिळतो. आणि त्याचा परिणाम आपण लोकसभेच्या निवडणुकीत पाहिला की त्यांनी ज्या लोकांना सपोर्ट दिला ते लोक निवडून आले. जे केवळ मराठा आहेत अशा स्वरूपात पण औरंगाबादमध्ये आपण पाहिलं की केवळ मराठा आहे म्हणून दर्जाहीन लोकसुद्धा निवडून आले. आणि या पार्श्वभूमीवर विधानसभेत सुद्धा मनोज जरांगे यांच्या व्यक्तिमत्वाची मोठी छाप ही मराठवाड्याच्या सगळ्या निवडणुकीत राहणार आहे आणि त्याची दखल सगळ्याच प्रस्थापित राजकीय पक्षांनी घेतली पाहिजे. मनोज जरांगे साहेबांशी बोललं पाहिजे, त्यांचं म्हणणं काय ते समजून घेतलं पाहिजे. कारण हे सगळं करत असताना मला असं वाटतं की मनोज जरांगे यांनी त्यांची सामाजिक परिवर्तनासाठी काम करणारा माणूस म्हणूनची भूमिका कायम ठेवली पाहिजे. त्यांनी एकदा राजकारणात उडी मारली तर कदाचित त्यांचं ते पावित्र्य भंग होईल आणि तसं त्यांचं झालं पाहिजे यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना पुढे करण्यात आलेलं आहे. आणि ते सतत जसं आपण पाहिलं की एखादा उकसवणारा पैलवान असतो तसं मुद्दामून ते दंड थोपटतात की मनोज जरांगे यांची हिंमत नाही, निवडणुकीत उतरून दाखवा. कारण की त्यांना निवडणुकीत हे उतरले पाहिजे असं पाहिजे आणि मनोज जरांगे यांना त्याचा अंदाज आला असेल तर ते याला बळी पडणार नाहीत असं मला वाटते. पण त्यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवावं. राजकीय भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. राजकारणाची भूमिका घेणं हे प्रत्येक नागरिकाचं निवडणुकीच्या वेळेस महत्त्वाचं कर्तव्य आहे. त्यासाठी त्यांनी लोकांचं मत तयार करणं हे सुद्धा केलं पाहिजे. आणि आरक्षणाचा विषय मार्गी कसा लागेल याचा विचार करताना कायद्याची प्रक्रिया आणि संविधान या तिन्ही गोष्टींची सांगड घालून ते समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे फक्त देवेंद्र फडणवीसावरच टीका करतात, अशी टीका सातत्याने सत्ताधाऱ्यांकडून होते. नेमकं मनोज जरांगे पाटलाकडून त्यांच्या निशाण्यावर फडणवीसच का येतात, इतर नेते का येत नाहीत, याकडे कसं पाहताय कायदेशीर दृष्टिकोनातून? पण देवेंद्र फडणवीस यांनी ज्या आविर्भावातून सातत्याने हे सांगण्याचा प्रयत्न केला की मीच आरक्षण आणलं, मीच सगळं केलं, माझ्यामुळे सगळं झालं, आणि जेव्हा हा फोलपणा लक्षात आला मनोज जरांगे साहेबांच्या की यांनी उलट मीचा मेंढा पुढे लावलेला आहे पण यांनी काही केलं नाही आहे आणि उलट यांनी जो मराठा अहिंसक मोर्चावर लाठी हल्ला घडून आणला, कोणी ऑर्डर दिले ते माहीत नाही असं म्हणतात, असं होऊ शकत नाही. याच्यातून देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतात, दिशाभूल करणारे वक्तव्य करतात अशी खात्री मराठा समाजाला आणि मनोज जरांगेंना पटलेली आहे आणि त्यामुळे त्या उद्वेगातून ते बोलतात असं मला वाटते. कोणी मराठा असेल म्हणून मराठा आरक्षणाच्या बाजूने असेल असं सुद्धा आपण आता म्हणू शकत नाही. त्यामुळे सगळ्याच नेत्यांची चाचपणी केली पाहिजे. त्यांच्याकडे आपण विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून त्यांच्या वागणुकीकडे आणि निर्णयांकडे बघितलं पाहिजे. एकाच कोणावर शंका व्यक्त करून होणार नाही. ही वस्तुस्थितीसुद्धा आपल्याला माहीत असली पाहिजे की जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक घटना दुरुस्ती करून राज्य सरकारचे आरक्षण विषयक सगळे अधिकार काढून घेतले आणि केंद्र सरकारकडे घेतले, त्या कालावधीमध्ये घेतलेले निर्णय नंतर सुप्रीम कोर्टाने हाणून पाडलेले की तुम्हाला अधिकारच नाही राज्य सरकारला. आणि नंतर पुन्हा जेव्हा एक नाराजी राजकीय स्वरूपाची व्यक्त झाली तेव्हा त्यांनी पुन्हा ते अधिकार राज्य सरकारला दिले.
त्यामुळे त्या कालावधीत झालेले निर्णय म्हणजे राज्य सरकार काहीच करू शकली नाही असं जे सांगण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने केला आहे, तो सुद्धा लोकांना आता माहीत झाला आहे की जर संविधानिक तरतूदच राज्य सरकारच्या हातात नव्हती तर मग आरक्षण यांनी दिलं नाही असं जो सतत टेम्मा मिरवण्यात आला ते किती चुकीचं आहे. म्हणून मला वाटते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल राग आहे आणि मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्यांमध्येच हा राग नाही, तर आत्ता या विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्या वाईट प्रकारच्या राजकीय प्रवृत्तीमुळे त्यांनी ज्या प्रकारे षडयंत्रावर आधारित राजकारण करून स्वतःला चाणक्य म्हणून घेण्याची प्रक्रिया सुरू केली, त्या सगळ्या संदर्भात आपण विचार केला तर महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातली एक खूप मोठी लाट आहे आणि ती लाट केवळ लोकांच्या मनात नाही, ती लाट केवळ विरोधी पक्षांच्या मनात नाही तर अनेक भाजपच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांच्या मनात सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधातली लाट आहे. ते नसले पाहिजे, अशा प्रकारची प्रवृत्ती राजकारणात नको असं सुद्धा विचार आता लोक करायला लागले. नाही, ते आता मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न त्यांचं अजूनही, तुम्हाला वाटतं ते मुख्यमंत्री होतील का? स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि ते तर अतिमहत्त्वाकांक्षी नेते म्हणून ओळखले जातात, त्यामुळे ते स्वप्न पाहू शकतात. परंतु केवळ ही निवडणूक होण्याची वाट भारतीय जनता पक्ष पाहत आहे. त्यांना दिल्लीच्या राजकारणात नेलं जाईल कारण की ते महाराष्ट्रातला नकोसे झालेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांनी हा फीडबॅक वरती दिलेला आहे की आम्हाला देवेंद्र फडणवीस नको आहेत, पण केवळ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना आत्ता काढणं चुकीचं ठरेल म्हणून त्यांना सध्या ठेवण्यात आलेलं आहे. पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शेवटचा प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या निवडणुकीत उमेदवार दिले पाहिजेत का? कसं पाहता याकडे? मला व्यक्तिशः असं वाटते की त्यांनी त्यांची समाज परिवर्तनासाठी काम करणारा सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता ही मनोज जरांगेंनी आपली प्रतिमा कायम ठेवली पाहिजे, ती इमेज जपली पाहिजे आणि त्याच्या बाहेर त्यांना काढण्याचा जो राजकीय षडयंत्री प्रकार सुरू आहे त्याला त्यांनी बळी पडायला नको. त्यामुळे त्यांनी स्वतः उमेदवार उभं करणं टाळलं पाहिजे कारण की आता मराठा आंदोलन हे एका उंचीवर आलेलं आहे आणि कोणतंही सरकार आलं तरी त्यांना मराठा आरक्षणासंदर्भातली बाजू ऐकून घ्यावी लागेल. त्यामुळे मनोज जरांगेंनी उमेदवार उभे करू नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्यांना सल्ला कोणी चुकीचा देऊ शकतात, परंतु ते मला असं वाटते की कॉमन सेन्सच्या बाबतीत म्हणजे सद्सद विवेक बुद्धी जागृत असलेला अत्यंत सच्चा माणूस म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. आणि जसं आपण पाहतो की RK लक्ष्मणचा कॉमन मॅन असतो तसं ते एक सामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणारे व्यक्ती आहेत आणि म्हणून ते सुद्धा वेळेपर्यंत एक चांगला निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे. एकंदरीतच काही राजकीय पक्षाकडून मनोज जरांगे पाटील यांना उमेदवार उभे करण्यासाठी परावृत्त केलं जात असलं तरी त्यांनी उमेदवार उभे करू नयेत आणि आपला आरक्षणाचा लढा असाच लढावा अशी स्पष्ट प्रतिक्रिया प्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे सरांनी दिली आहे. कॅमेरामॅन सुनील खराचं, साहिल पाटील, MCN न्यूज, जालना. बदनापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून दीपक डोंगरे यांनी आज आपली उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विद्यमान आमदार नारायण कुचे यांच्या सोबत आता त्यांची थेट लढत होणार आहे. विद्यमान आमदार नारायण कुचे यांचे भाचे दीपक डोंगरे यांचा गेल्या काही दिवसांपासून मामासोबत संघर्ष सुरू आहे. आज लोकशाहीच्या रूपात हा संघर्ष पुन्हा समोर आला असून दीपक डोंगरे यांनी मामा आमदार नारायण कुचे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आज दुपारी आपल्या समर्थकांसह बदनापूर तहसील कार्यालयात त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे आता बदनापूर मतदारसंघात मामा भाचे यांच्यामध्ये लढत पाहाव्यास मिळणार आहे. आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, काय सांगणार, कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद म्हणजे भरपूर आहे. गावागावातून फोन येऊ लागले, तुम्ही निवडणूक लढा आणि लढ्याला हे करा म्हणून. उदाहरणार्थ सांगायचं तात्पर्य, एक गाव नसेल त्या गावातून 50-50, 100-100, 200-200 मित्र आहे माझे. त्याच्यामुळं निवडणूक ही माझ्यासाठी सर्वसाधारणपणे हाताळले जाणार आहे. एक तर कारण की दोन्ही 19च्या आणि 14च्या विधानसभेला या स्थानिक आमदार आता जो आमदार चालू आहे नारायण कुचे याला निवडून आणण्याचा माझा सिंहाचा वाटा आहे. या सर्व मतदारसंघाला माहिती आहे आणि तो निश्चितपणे त्याचा आता यावेळेस पराभव होणार आहे. त्याच्यामुळं काही विचार करायचा काम नाही आणि जनता माझ्या पाठीशी उभा आहे. भरघोष मताने माझा विजय होईल एवढंच मी सांगतो. कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढवताय तुम्ही? ही निवडणूक म्हणजे एक तर नुसतं 10 वर्षामध्ये यांनी बदनापूर मतदारसंघाची लुटमार करून 10% कमिशन घेऊन बनवलेली पैशाची मस्ती मुरगुरी या जनतेला गावागावात त्यांनी एक गावामध्ये वेगवेगळ्या लोकांवरती गुन्हे दाखल करणे
असे माझ्यासोबतचा एक मित्र आहे बिभीषण नन्नवरे पाटील राहत होता, त्याच्यावरती गुन्हा दाखल करणे, कंडारीचे ढाकणे म्हणून आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणे, तिकडं आंबडला बी भरपूर गुन्हे दाखल करणे, अजून माझ्यासारख्याच नाही माझ्या गावामध्ये नरोड्यांवरती गुन्हे दाखल केले, हिवाळे पाटलांवरती गुन्हे दाखल केले, प्रमाणात म्हणजे भरपूर प्रमाणात यांनी आमदारकीचा दुरुपयोग करून खोट्या पद्धतीने गुन्हे दाखल केलेले आहे. जनतेचं काय कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला? आता फिरलाय तुम्ही, दौरे केलेत. जनता माझ्या पाठीशी आहे. मी कंपल्सरी मतदारसंघात अवघ्या 12 ते 13 वर्षापासून मतदारसंघात आहे. एक तर सांगायचं तात्पर्य या मतदारसंघात माझा जन्म झालेला आहे. हे सगळे स्थानिक उमेदवार नाही आहे, सगळे बाहेरचे उमेदवार आहे. मी स्थानिक आहे, माझं शिक्षण राजूरला झालं आहे, हसनाबादला झालं आहे, सर्व मतदारसंघात झालेलं आहे. याच्यामुळं नवीन काहीच नाही. या मतदारसंघात हर गावामध्ये तर प्रत्येक लोक मला ओळखतात आणि सांगायचं तात्पर्य काहीच नाही. मी अवघ्या 12 वर्षापासून राजकारणात सक्रिय असल्यामुळे आणि अवघ्या 4 वर्षापासून विधानसभेची तयारी करत आहे. या तयारीच्या पार्श्वभूमीत त्यानं मनात आणि राग ठेवून आमदार कुचेंनी मला पोलिसांना हाताशी धरून MPD सारख्या कारवाईत अडकवलं होतं, पण मी त्या कारवाईतून बाहेर आलो, निर्दोष मुक्तता झाली आणि मी विधानसभेची तयारी करून जनता माझ्या पाठीशी आहे. 100% सांगतो, मला भरघोष मताने माझा विजय होणार आहे, एवढंच बोलतो. बदनापूरचे विद्यमान आमदार नारायण कुचे यांनी आज बदनापुरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपल्या हजारो समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. बदनापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार नारायण कुचे यांनी तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास हजारो समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून मला जनतेचा आशीर्वाद आहे आणि 23 नोव्हेंबर रोजी आमची विजय रॅली निघेल असा आत्मविश्वास आहे, नारायण कुचे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कशी राहिली ही निवडणूक? यावेळेला काय वेगळं राहील गेल्या वेळेला? या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, आमचे नेते रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली जो विकास झाला त्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक मी लढणार. या मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्नसुद्धा होता. हा मुद्दा अडसर ठरू शकतो काय वेळेला? आरक्षणच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी जे केलं आता पण कोणतेही सरकारने केलं, त्याच्यामुळं मराठा समाजाचं सुद्धा सगळे माझ्यासोबत आहे, याच्यात कुठेही शंका नाही. तिसऱ्यांदा आमदार 100% होणार. आजची गर्दी पाहून ना कुचे साहेब, काय वाटते तुम्हाला, कशा पद्धतीनं विजय होणार? लोकांचा उत्साह आहे, मला जनतेचा आशीर्वाद आहे. तो आशीर्वाद तिसऱ्यांदा देऊन मला विजयी केल्याशिवाय ही जनता बदनापूर अंबड भोकरदन मतदारसंघातील मतदार मायबाप आशीर्वाद दिल्याशिवाय थांबणार नाही आणि 20 तारखेला माझं बटन दाबून 23 तारखेला विजयाचा रॅली निघेल, याच्यात मला कुठेही शंका वाटत नाही. वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी आज वंचित बहुजन आघाडीकडून जालना विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आपल्या समर्थकांसह आज तहसील कार्यालयात येऊन त्यांनी हा अर्ज दाखल केलाय. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे वंचित बहुजन आघाडीकडून जालना विधानसभेच्या रिंगणात आहे. त्यांनी आपल्या समर्थकांसह तहसील कार्यालयात येऊन आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. जालना विधानसभेत आमदार कैलास गोरंट्याल आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर हे आलटून पालटून निवडून येत आहेत. मात्र यावेळी जनता तिसरा पर्याय शोधत असून येत्या 23 नोव्हेंबर रोजी आमदार म्हणून मीच प्रतिक्रिया देईल असं त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलंय. अभी जालना शहर बदलने जा रहा है. 5 वर्ष काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांची उमेदवारी आणि 8 वर्ष अर्जुन खोतकर यांच्या उमेदवारीला पहिल्यांदा आता इथं झटका बसायला जातोय. 40 वर्षाचं यांच्या आळीपाळीचं जे राजकारण आहे ते संपण्यासाठी वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी मैदानात उतरलेली आहे. धनशक्ती, दडपशाही आणि विकासशून्य आमदारांच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी मैदानात उतरलेली आहे. आम्ही आमच्या पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी मैदानात उतरलेलो आहोत आणि मी तुम्हाला आज गवाही देतो, आजची तारीख लिहून घ्या की 23 तारखेला मीच आमदार म्हणून आपल्याला त्या ठिकाणी प्रतिक्रिया देईल. मुद्दे घेऊन जाणार आपण जनतेसमोर? SC आरक्षण संपवण्यासाठी या ठिकाणी
काँग्रेस निघलेली आहे. क्रिमिनल लेअर त्या ठिकाणी BJP लावती आहे. त्या ठिकाणी OBCचं आरक्षण संपून टाकलेलं आहे, STचं आरक्षण संपून टाकलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे शेतकऱ्यांना बेरोजगाराच्या हाताला काम नाही आणि जालना शहरातल्या घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी नस्तनाबूत करून बेरोजगाराच्या हाताला काम, शेतकऱ्याच्या मालाला भाव आणि त्या ठिकाणी आमच्या SC ST OBCचं आरक्षण त्या ठिकाणी आम्ही वाचवण्यासाठी त्या ठिकाणी मैदानात उतरलेलो आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की ही सगळी मंडळी आमच्या सगळं त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभी राहणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या रेखा तौर यांनी बदनापूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मनोज जरांगे पाटील यांची त्यांनी काल भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सामाजिक कार्यकर्त्या रेखा तौर यांनी बदनापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील समर्थक म्हणून त्या मैदानात उतरणार आहे. त्यांनी काल मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर आज बदनापूर विधानसभा मतदारसंघ पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला. बदनापूर विधानसभा मतदारसंघातून महिला नेतृत्व उभे राहावे याकरिता आपण ही निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलंय. तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, काय सांगाल? आज मी ते बदनापूर विधानसभामध्ये मतदारसंघात फॉर्म भरलेला आहे. मला सांगा तुम्ही बदनापूरमध्ये काही लोक आहेत टक्केवारीचे, त्यांचा माज उतरण्यासाठी मी ह्या रिंगणात उतरलेली आहे. बदनापूरमध्ये इतका भ्रष्टाचार आणि महिलांवर अत्याचार आहेत की त्यांचा माज उतरायसाठी आम्हाला रिंगणात उतरावंच लागले. त्यामुळं मी मतदारसंघ बदनापूर निवडलेला आहे. तुम्ही मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली, मनोज जरांगे समर्थक उमेदवार म्हणून तुम्ही लढतायत का? हो, त्यांच्या समर्थकच मी त्यांचा शब्द घेऊनच इथं मी फॉर्म भरलेला आहे. काल त्यांची माझी सकारात्मक चर्चा झालेली आहे. त्या अनुषंगानेच मी इथे फॉर्म भरलेला आहे. आज महाविकास आघाडीमध्ये आपली युती असतानाही आपण फॉर्म भरलेला आहात. काय तुमची पक्षाकडे नाराजगी वगैरे काय आहे? नाही, पक्षाकडून माझी काहीच नाराजगी नाही आहे. पण समाजासाठी आज मला काही महिलांमुळं, काही मतदारसंघातल्या, आज मी मतदारसंघ फिरलेले आहे बदनापूरचे, त्या अनुषंगाने खूप लोकांचा हे होता की तुम्ही रिंगणात उतरलं पाहिजे ताई, त्यामुळं मी रिंगणात उतरलेली आहे. माझे मुद्दे समाजासाठी लढा आहे माझा, बस महिलांसाठी, समाजासाठी. जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती सुदामराव सदाशिव यांनीही आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. बदनापूर मतदारसंघातून त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मनोज जरांगे पाटील यांनी अर्ज मागे घेण्याची सूचना केल्यास अर्ज मागे घेणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. जालना जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती सुदामराव सदाशिव यांनीही त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. बदनापूर मतदारसंघातून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. जरांगे पाटलांनी अर्ज मागे घेण्याची सूचना केल्यास अर्ज मागे घेणार असल्याची प्रतिक्रिया सदाशिव यांनी दिली आहे. जरांगे यांनी अर्ज कायम ठेवायचं सांगितल्यास अर्ज कायम ठेवून निवडणुकीला सामोरं जाऊ असंही सदाशिव म्हणालेत. आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी आम्हाला अर्ज भरण्यासाठी आदेशित केलेला आहे आणि ते 30 तारखेला निर्णय देणार आहे. 30 तारखेचा निर्णय जर त्यांनी आमच्यासाठी दिला तर आम्ही कंटिन्यू इलेक्शन लढणार आहोत. पण 30 तारखेला जर त्यांनी आम्हाला आदेश नाही दिला तर आम्ही त्यांच्या आदेशाने फॉर्म पाठीमागे घेणार आहोत. त्यानंतर समजा यदा कदाचित त्यांनी तुम्हाला पाठीमागे अर्ज घेण्याच्या संदर्भात सूचना केली तर तुमची भूमिका पुढे काय राहील? नाही, मग त्याच्यानंतर पुढची भूमिका जे मनोज दादा जरांगे आदेश देतील त्या टाईपची आमची भूमिका राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या शैला फ्रान्सिस निकाळजे यांनी बदनापूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. आज दुपारी त्यांनी हा अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या शैला फ्रान्सिन निकाळजे यांनी बदनापूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. बदनापूर मतदारसंघातून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाच्या चिन्हावरच आम्हाला निवडणूक लढवायची होती, परंतु पक्षश्रेष्ठींनी दखल न घेतल्यामुळे प्रत्येक वेळेस बदनापूर मतदारसंघातून पडलेल्या उमेदवारांना उमेदवारी देऊन पक्षाची हानी करून घेतात. त्यामुळेच आम्हाला अपक्ष लढवायची वेळ येते. गेल्या 1 महिना पक्षाचे दौरे केले, परंतु पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली नसल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचं शैला फ्रान्सिन निकाळजे यांनी स्पष्ट केलंय.
सहारा घ्यावा लागतो सर. मॅडम, तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, कुठल्या मुद्द्यावर लढणार आहात, काय सांगाल? मुद्दा पक्षावरच पक्षाच्या चिन्हावरच लढायचा होता, परंतु पक्षसृष्टीने आमची दखल न घेता राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार गट आणि पक्षसृष्टीने आमची दखल न घेता प्रत्येक वेळेस बदनापूर मतदारसंघामध्ये गेलेल्या पडलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी देऊन पक्षाची हानी करून घेतात पक्षाचे लोक, आणि त्याच्यामुळं आम्हाला अपक्ष लढायची वेळ येते. आणि SC महिला असल्या कारणामुळं मी अपेक्षा भरपूर केली होती पक्षाकडून, पण त्यांनी न्याय दिला नाही. आणि त्याच्यानंतर माझ्याकडून 1 महिना पक्षाच्या तर्फे मी माझ्या स्वतः 1 महिना मी दौरे केले, आणि त्याचीसुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही. कुठल्या मुद्द्यांना घेऊन जनतेत जाणार आहात? कुठल्या मुद्दे समोर कुचेसारखा एक विद्यमान आमदार आहे. आता कुचे साहेबांचं म्हणता येत तर नाहीच, पण विद्यमान आमदार म्हटलं तर चालेल. याबरोबर जालना बातमीपत्र इथे संपलंय. पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार. NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग. यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाट कसली बघताय? आजच आमच्या NRG ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता NRG ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, कोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7550340875 किंवा 9420083385. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट शर्ट, पॅन्ट, टी शर्ट आणि जीन्सचे भव्य दालन. शर्ट 399, 499, 599 आणि 650.
अरमानी ट्विल पॅन्ट्स साईज 28 ते 34 पर्यंत केवळ 1050 ला 3 पॅन्ट. अरमानी बिग साईज पॅन्ट 36 ते 42 अगदी 599 रुपयात. अरमानी पॅन्ट साईज 28 ते 36 पीनट प्लेन आणि पीनट चेक्स पॅन्ट 1400 रुपयांमध्ये 3. कुर्ता सेट 350 पासून ते 1199 पर्यंत. कार्गो पॅन्ट 6 आणि 7 पॉकेट केवळ 999 रुपयात. बेल्ट 350 पासून. वॉलेट 350 पासून. शूज आणि लोफर्स अगदी 400 रुपयांपासून. पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट मुंदडा टावर्स रेल्वे स्टेशन रोड नियर मळमादेवी मंदिर जालना. आमचा संपर्क 8149161616 किंवा 9595776999. पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व जालनाकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. कैलास ब्रिगेड सेवाभावी संस्था संचलित सरदार ज्युनियर कॉलेज इयत्ता 11वी आणि 12वी कला वाणिज्य विज्ञान शाखा. आजच प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता गंगापुत्र सदन आनंद नगर रेवगाव रोड जालना. कैलास ब्रिगेड सेवाभावी संस्था संचलित लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल नर्सरी ते 10वी पर्यंत CBSE पॅटर्न. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता गंगापुत्र सदन आनंद नगर रेवगाव रोड जालना. जगभरातील नामांकित देशांमध्ये बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड. कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे, टरबूज खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे, कापूस तांदूळ मका बाजरी सूर्यफूल सोयाबीन ज्वारी यासह अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेरघर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड जालना तर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.